नागपूरमध्ये अवैध होर्डिंग्स प्रकरणी कारवाईला सुरुवात. 24 तासात बॅनर हटवण्याच्या आदेशानंतर कारवाई. आतापर्यंत 2803 अवैध होर्डिंग्स हटवले. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांवर टांगती तलवार. माहीमच्या मराठी शाळेवर पडणार हातोडा. विद्यार्थ्यांची आकडेवारी घसरल्यानं पालिकेचा निर्णय. पालकांमध्ये संताप. नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड होण्याअगोदरच वृक्षारोपण प्रत्यारोपण करण्याची प्रशासनाची तयारी. गंगापूर परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून काम सुरू. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 16 भूखंडाची विक्री करण्याचा निर्णय. मुंबईतील विविध ठिकाणांच्या सुविधा वापरासाठीच्या भूखंडाची करणार विक्री. लिलावासाठी गुरुवारी निविदा होणार जाहीर. पश्चिम रेल्वेची वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी मोहीम जारी. गेल्या 8 महिन्यात 75,000 विना तिकीट प्रवाशांची केली धरपकड. 2.40 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल. सोलापुरातील 103 वर्ष जुन्या ऐतिहासिक पुलाचं पाडकाम 14 तारखेला सुरू होणार. पुलावरून जाणारी सर्व वाहतूक बंद करून दुसरीकडे वळवण्यात आली. ऊसाची पहिली उचल जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. पंढरपुरातील वाखरी पालखी तळावर शेतकरी करणार रास्ता रोको. पुणे महानगरपालिकेला जलसंपदा विभागाची नोटीस. पाणी पुरवठा नियमांचं पालन न केल्यानं जलसंपदा नियामक प्राधिकरणाची महापालिकेला कारणे दाखवा नोटीस. गडचिरोलीत कंत्राटी आरोग्य सेविकेला वेतनवाढ देण्याचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करणारा डॉक्टर निलंबित. संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल. कडाक्याच्या थंडीचा मासेमारीवर परिणाम. इंदापुरातील उजनी धरण परिसरात थंडी वाढली. मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी अडकत असल्यानं माशांचा तुटवडा. परिणामी माशांच्या दरात वाढ. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.